नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. जगातलं सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम आता गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये आहे आणि आधी जर आपण विचार केला तर ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडकडे हा बहुमान होता. जगातलं सर्वात मोठं स्टेडियम, क्रिकेट स्टेडियम म्हणून MCG कडे पाहिलं जात होतं. 90,000 इतकी प्रेक्षक क्षमता होती त्याची, पण आता तब्बल 1,32,000 इतकी जबरदस्त मोठी प्रेक्षक क्षमता असलेलं हे गुजरातमधलं नरेंद्र मोदी स्टेडियम आता जगामध्ये सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम असणार आहे. या क्रिकेट स्टेडियमच्या उभारणीमध्ये अनेक महत्त्वाचे टप्पे आहेत. हे स्टेडियम नेमकं कसं उभारलं गेलं, या स्टेडियमची नेमकी वैशिष्ट्य काय, फक्त प्रेक्षक क्षमता हेच या स्टेडियमचं वैशिष्ट्य नाही तर इतरही अनेक वैशिष्ट्ये या स्टेडियमची आहेत. या सगळ्याचाच आढावा आपण घेणार आहोत स्टेडियमचा बादशाह या आपल्या आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये. या नरेंद्र मोदी स्टेडियमच्या उभारणीसाठी काही महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत, काही महत्त्वाच्या घडामोडी देखील घडलेल्या आहेत. आपण जर विचार केला तर या स्टेडियमच्या उभारणीमध्ये अनेक महत्त्वाच्या लोकांचं योगदान देखील आहे. हे जगातलं सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी अनेक दिवस लागले, अनेक वर्ष लागली. पण आपण जर विचार केला याची भव्यता समजून घेण्याचा, तर याची भव्यता समजून सांगण्यासाठी दोन उदाहरणं मी देतो. पहिलं उदाहरण ते म्हणजे लंडनच्या टॉवर ब्रिजच्या उभारणीसाठी जितकं लोखंड लागलं तितकं लोखंड या स्टेडियमच्या उभारणीसाठी लागलेलं आहे. म्हणजे याची भव्यता कदाचित लक्षात येऊ शकेल. दुसरी महत्त्वाची बाब, दुसरं उदाहरण ते म्हणजे 10 आयफेल टॉवरच्या वजना इतकं कॉन्क्रीट या स्टेडियमच्या उभारणीसाठी वापरण्यात आलेलं आहे. इतकं भव्य दिव्य स्टेडियम उभारलं गेलंय आणि या स्टेडियमचं उद्घाटन आज झालेलं आहे. या स्टेडियमची खासियत नेमकी काय पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये. 1,32,000 प्रेक्षक क्षमता असलेलं भव्य स्टेडियम. मेलबर्न क्रिकेट स्टेडियम याच्या समोर फिकं. जगातील सर्वात अत्याधुनिक स्टेडियम. गुजरातच्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमचं राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन झालं. जगातील सर्वात मोठं स्टेडियम म्हणून या स्टेडियमची ओळख असणार आहे. दुनिया का सबसे बड़ा क्रिकेट स्टेडियम को नरेंद्र मोदी स्टेडियम नाम दिया गया है. मैं कुछ तस्वीरें दिखाऊंगा. यहाँ पूरी तरीके से जो सरदार पटेल स्टेडियम है उसका नाम बदलकर नरेंद्र मोदी स्टेडियम रखा गया है, जबकि स्पोर्ट्स एनक्लेव पूरा का पूरा स्टेडियम के अलावा जो सारी चीज़ें हैं वो को स्पोर्ट्स एनक्लेव नाम दिया गया, सरदार वल्लभ भाई पटेल स्पोर्ट्स एनक्लेव. तो ये नरेंद्र मोदी का, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का ड्रीम प्रोजेक्ट रहा है. और यहाँ पर जब से ये इसको बनाया गया तब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दिलचस्पी लेते रहे और उनके विजन के मुताबिक ही न कि केवल देश लेकिन दुनिया का सबसे बड़ा स्टेडियम ही नहीं बल्कि सबसे अत्याधुनिक सेवाओं के साथ स्टेडियम लेस है. वो सभी क्रिकेटर्स ने अपने ट्वीट के जरिए भी इस बात को रखा. और ये जो आज प्रेसिडेंट रामनाथ कोविंद ने आज जिसका उद्घाटन किया उसको नाम नरेंद्र मोदी स्टेडियम फिलहाल रखा गया है. या स्टेडियमची एक ना अनेक वैशिष्ट्ये आहेत. हे केवळ एक महाकाय इन्फ्रास्ट्रक्चर नाही तर या स्टेडियमनं इतिहास रचलाय. अहमदाबादच्या साबरमती नदी किनाऱ्यावर हे जगातील सर्वात मोठं स्टेडियम उभारण्यात आलंय. हे स्टेडियम म्हणजे आधुनिक वास्तुकलेचा एक उत्तम नमुना असल्याचं मानलं जात आहे. ये क्रिकेट स्टेडियम सिर्फ सबसे बड़ा स्पोर्ट्स स्टेडियम ही नहीं बल्कि दुनिया का सबसे आधुनिक में से भी एक है. सारा फैसिलिटीज जिस तरीके से यहाँ व्यवस्था किया है वो हर किसी प्लेयर, हर कोई खेल प्रेमी जब यहाँ आएंगे तो उसको पता चलेगा कि ये 21st सेंचुरी का सबसे मॉडर्न स्टेडियम में से भी एक है. तब्बल 63 एकरावर हे जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आलंय. प्रचंड प्रेक्षक सामावून घेण्याची क्षमता हे या क्रिकेट स्टेडियमचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. या स्टेडियम मध्ये थोडके नव्हे तर एकाच वेळी तब्बल 1,32,000 प्रेक्षकांना क्रिकेटचा सामना पाहता येणार आहे. खरं तर या जागेवर 1983 मध्ये पहिल्यांदा स्टेडियम बांधण्यात आलं होतं.
1,32,000 दर्शक साथ में बैठकर क्रिकेट की मैच का लुत्फ उठा पाए, इस प्रकार का स्टेडियम श्री नरेंद्र मोदी के नाम से आज राष्ट्रपति महोदय ने अपने कर कमलों से उद्घाटित किया है। 2006 साली त्याचं नूतनीकरण करण्यात आलं होतं, पण 2014 मध्ये हे स्टेडियम पाडण्यात आलं आणि त्या जागेवर जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमच्या निर्मितीला सुरुवात झाली। एक दोन नव्हे तर 32 फुटबॉल मैदानांच्या आकाराचं हे जगातील एकमेव क्रिकेट स्टेडियम आहे। याच्या निर्मितीसाठी तब्बल 1 लाख मेट्रिक टन कॉन्क्रीटचा वापर करण्यात आला। त्याचं वजन जवळपास 10 आयफेल टॉवरच्या वजनाइतकं। हे स्टेडियम वाय आकाराच्या कॉलमवर उभारण्यात आलंय। एका कॉलमचं वजन 260 टन इतकं आहे, तर प्रत्येक कॉलमची उंची जवळपास 10 मजली इमारती इतकी आहे। यावरून तुम्हाला या स्टेडियमच्या आकाराचा अंदाज आला असेल। 14,000 मेट्रिक टन लोखंडी साहित्याचा वापर या स्टेडियमच्या निर्मितीसाठी करण्यात आला। 32 ओलंपिक साइज के फुटबॉल जितना ये मैदान है। 2,48,714 वर्ग मीटर का इसका क्षेत्रफल है। 1,14,126 घन मीटर कंक्रीट और 13,306 मैट्रिक टन लोहा इसके सुदृढ़ीकरण के लिए उपयोग में किया गया है। मित्रों, इसको सभी दृष्टि से संपूर्ण स्टेडियम बनाने का जीसीए की टीम ने प्रयास किया है। लंडनच्या टॉवर ब्रिजसाठी वापरण्यात आलेल्या लोखंडाच्या एवढं लोखंडी मटेरियल या स्टेडियमसाठी वापरण्यात आलंय। या स्टेडियममध्ये क्रिकेटच्या एकूण 11 खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या असून त्यासाठी काळ्या आणि पांढऱ्या मातीचा वापर करण्यात आला। एक दिन में 2 मैच भी करने हैं तो स्टेडियम कर सकता है और इसके साथ पूरी अत्याधुनिक सब सॉइल जल निकासी प्रणाली भी बनाई है। बारिश आती है तो कितनी भी बारिश हो, आधे घंटे में मैच डिस्टर्ब करे बगैर आगे का खेल बारिश रुकते ही हम शुरू कर सकते हैं। विशेष म्हणजे क्रिकेट सामन्यासाठी तसंच सरावासाठी अशा प्रकारच्या खेळपट्ट्यांची निर्मिती इथं करण्यात आली आहे। अशा प्रकारची सुविधा असलेलं हे जगातील एकमेव स्टेडियम ठरलंय। सध्या बहुतेक क्रिकेट स्टेडियम मध्ये डे नाईट क्रिकेटसाठी पारंपरिक फ्लड लाईटचा वापर केला जातो, मात्र या स्टेडियम मध्ये एलईडी लाईट्सचा वापर करण्यात आलाय। विशेष म्हणजे स्टेडियमच्या सर्वात वरच्या भागात ते बसवण्यात आलेत, त्यामुळे रात्रीच्या वेळी मैदानात खेळाडूंची सावली पडणार नाही अशा प्रकारची सुविधा असलेलं देशातील हे पहिलं क्रिकेट स्टेडियम ठरलंय। एलईडी लाईट्सचा वापर केल्यामुळे 50% विजेची बचत होणार आहे। एलईडी लाइट्स लगाए हैं जिसके कारण खिलाड़ी की परछाई पिच पर नहीं पड़ेगी, खिलाड़ी की परछाई ग्राउंड पर नहीं पड़ेगी और क्रिकेट के खिलाड़ी अपना क्रिकेट बहुत अच्छे तरीके से खेल पाएंगे और जिसमें 40 से 50% बिजली की बचत भी होने वाली है। या क्रिकेट स्टेडियम मध्ये खेळाडूंसाठी 4 ड्रेसिंग रूमची व्यवस्था करण्यात आली आहे, त्यामुळे एका दिवसात सलग क्रिकेट सामने खेळता येतील। याशिवाय खेळाडूंसाठी 2 अत्याधुनिक व्यायामशाळांची सुविधाही इथं तयार करण्यात आली आहे। क्रिकेट सामन्यादरम्यान पाऊस पडल्यास क्रिकेटच्या मैदानावर पाणी साचू नये म्हणून विशिष्ट प्रकारची ड्रेनेज सिस्टीम तयार करण्यात आली आहे। पाऊस थांबल्यानंतर अवघ्या 30 मिनिटात मैदान पुन्हा क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज असणार आहे, त्यामुळे सामना रद्द करण्याची नामुष्की ओढावणार नाही आणि प्रेक्षकांनाही क्रिकेटचा आनंद घेता येईल। या स्टेडियमवर 76 कॉर्पोरेट बॉक्सेसची व्यवस्था असून जगातील सर्वात अधिक कॉर्पोरेट बॉक्सेसची व्यवस्था असलेलं हे एकमेव स्टेडियम आहे। प्रत्येक कॉर्पोरेट बॉक्सेसमध्ये 25 जणांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। हाईटेक मीडिया रूम बनाया है। मुझे कहने में कोई झिझक नहीं है, ये दुनिया का सबसे बड़ा और सबसे हाईटेक मीडिया रूम है जो यहाँ खेलने वाले हर खेल को दुनिया तक पहुंचाने का काम करेगा। या स्टेडियमचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकाला कोणत्याही कोणातून सामना पाहता येईल, कारण स्टेडियमच्या आतल्या बाजूला एकही पिलर नाही, त्यामुळे सामन्याचा विनाव्यत्यय प्रेक्षकांना आनंद घेता येईल। प्रेक्षकांना स्टेडियम मध्ये येण्या जाण्यासाठी 35 मीटर रुंदीचे 2 भव्य पादचारी मार्ग उभारण्यात आले, त्यामुळे क्रिकेट प्रेमींना सुलभपणे स्टेडियम मध्ये ये जा करता येईल। तसंच आणीबाणीच्या काळातही प्रेक्षकांना स्टेडियम बाहेर पडता येणार आहे। स्टेडियम मध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे। स्टेडियम मध्ये एक क्लब हाऊस असून 50 डिलक्स तर 5 स्पेशल सूटची व्यवस्था आहे। ऑलिम्पिकच्या दर्जाचे स्विमिंग पूल, जिम्नॅशियम, 3D प्रोजेक्टर थिएटर अशा विविध सुविधा इथं उपलब्ध करण्यात आल्या, त्यामुळे हे स्टेडियम क्रीडा जगतात मैलाचा दगड ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोक।
तर हे स्टेडियम फक्त अत्याधुनिकच नाही तर एक मैलाचा दगड ठरणार आहे हे निश्चित। एक ब्रेक आपण घेऊया, ब्रेक नंतर या स्टेडियम विषयीची आणखी माहिती आपण जाणून घेऊया। कुठे जाऊ नका, बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। ब्रेकला जाण्यापूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियमची वैशिष्ट्य नेमकी काय आहे, त्याची भव्यता नेमकी काय आहे हे आपण पाहिलं आणि अनुभवलं। पण फक्त हे स्टेडियमच नाही तर या स्टेडियमच्या व्यतिरिक्त इतर अन्य खेळांसाठी देखील, क्रीडा प्रकारांसाठी देखील वेगवेगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज उभारण्यात येत आहेत। काही फॅसिलिटीज उभारल्या गेल्या आहेत, आंतरराष्ट्रीय दर्जाची ही फॅसिलिटी सेंटर्स असणार आहेत, त्यामुळे इतर क्रीडा प्रकारांमधल्या खेळाडूंना देखील याचा खूप फायदा होणार आहे। इतकंच नाही तर अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या क्रीडा प्रकारांच्या यजमानपदासाठी देखील भारताला आपली दावेदारी पेश करता येऊ शकणार आहे। त्यामुळे या महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख देखील करणं गरजेचं आहे। पाहूयात याच संदर्भातला हा रिपोर्ट। गुजरातमध्ये जगातलं सर्वात मोठं स्टेडियम, जगातल्या सर्वात मोठ्या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव। राष्ट्रपतींच्या हस्ते झालं स्टेडियमचं उद्घाटन। गुजरातमध्ये उभारलं जगातलं भव्य स्टेडियम। 24 फेब्रुवारी 2021 हा दिवस केवळ देशासाठीच नाही तर जागतिक क्रीडा विश्वासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरलाय, कारण जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमचं उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आलंय। हे स्टेडियम अनेक अर्थांनी आगळंवेगळंय। या स्टेडियमच्या उद्घाटनासोबतच त्याचं नामकरणही करण्यात आलंय। या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव देण्यात आलंय। यामागच्या कारणाचाही उलगडा गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणात केलाय। नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री म्हणून गुजरातची सूत्र हाती घेतल्यानंतर त्यांनी खेळ आणि सैन्य भरतीला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला होता। तसंच भविष्यात गुजरातमध्ये भव्य दिव्य इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला होता आणि त्याच दिशेनं आता पाऊल टाकण्यास सुरुवात झालीय। जगातील सर्वात मोठं स्टेडियम त्याचाच एक भाग असल्याचं गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। आज राष्ट्रपति महोदय ने अपने कर कमलों से उद्घाटित किया है, जो न केवल दुनिया का सबसे बड़ा क्रिकेट स्टेडियम है, दुनिया का सबसे बड़ा स्पोर्ट्स स्टेडियम है, जिसका नाम आज हमने हमारे देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नाम से रखा है। गुजरातच्या अहमदाबादमध्ये सरदार वल्लभभाई पटेलांच्या नावानं स्पोर्ट्स सेंटर उभारलं जातंय। आगामी 6 महिन्यांमध्ये हे स्पोर्ट्स सेंटर आंतरराष्ट्रीय खेळांसाठी उपलब्ध होणार आहे। विशेष म्हणजे इथे खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या राहण्याची देखील व्यवस्था असणार आहे। भारत के लौह पुरुष, भारत रत्न और गुजरात के सुपुत्र सरदार वल्लभ भाई पटेल के नाम के साथ जोड़कर एक बड़े स्पोर्ट एन्क्लेव का भूमि पूजन करने की शुरुआत आज राष्ट्रपति महोदय के हाथ से। इस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में विश्व स्तरीय सभी खेलों की व्यवस्था यहां पर होगी। या स्पोर्ट्स सेंटर मध्ये एका वेळी 3000 खेळाडूंना प्रशिक्षण घेता येणार आहे। राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या स्पोर्ट एन्क्लेव्हचं भूमिपूजन यावेळी करण्यात आलं। स्पोर्ट्स सेंटर मध्ये 3000 अपार्टमेंट तयार केले जाणार असून 12500 खेळाडूंना प्रशिक्षण घेता येणार आहे। या स्पोर्ट एन्क्लेव्ह मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे। इथे एक ट्रॅक अँड फील्ड तसंच फुटबॉलसाठी 50,000 प्रेक्षकांची क्षमता असलेल्या स्टेडियमची उभारणी केली जाणार आहे। तसंच हॉकीसाठी देखील इथे 15,000 प्रेक्षकांची क्षमता असलेलं स्टेडियम उभारण्यात आलंय। या स्टेडियमला हॉकीचे पितामह ध्यानचंद यांचं नाव देण्यात आलंय। इस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में विश्व स्तरीय सभी खेलों की व्यवस्था यहां पर होगी और
देश और दुनिया के सभी खेलों के सभी खिलाड़ियों को ट्रेनिंग की भी व्यवस्था पर यहां पर होगी, उनके कोचिज को रहने की भी व्यवस्था होगी और एक साथ 3000 बच्चे यहां पर अलग अलग खेलों का ट्रेनिंग ले सके, इस प्रकार की व्यवस्था का आज निर्माण और उसकी शुरुआत, इसका भूमि पूजन महामहिम राष्ट्रपति महोदय के हाथ से हो रहा है। 230 एकर परिसरात सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट कॉम्प्लेक्सची निर्मितीही केली जातीये। शिवाय 18 एकरावर स्वतंत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारलं जाणार आहे। सरदार स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्टेडियम आणि नारायणपुरा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ही तीनही क्रीडा केंद्र जवळपास 233 एकर जमिनीवर उभारण्यात येणार आहेत। ही तीनही केंद्र आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी उपयुक्त ठरणार आहेत। टोटल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जो बनेगा सरदार पटेल स्पोर्ट्स संकुल, वो 233 एकड़ भूमि में बनेगा। ये देश का सबसे बड़ा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बनेगा। इसके साथ नारायणपुरा में एक 18 एकड़ का एक नया स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बनेगा। तो ये स्पोर्ट्स एंक्लेव, सरदार पटेल स्पोर्ट्स एंक्लेव, नरेंद्र मोदी स्टेडियम और नारायणपुरा में स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, ये तीनों मिलाकर किसी भी अंतर्राष्ट्रीय स्पर्धा में खेलने वाले सभी खेलों को अंतर्राष्ट्रीय स्तर पर खेलने की पूरी व्यवस्था एक ही शहर में एक ही जगह पे हो जाएगी। ये मुझे लगता है अहमदाबाद के लिए गौरव की बात है। अहमदाबादमध्ये उभारण्यात आलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या स्टेडियमचा फायदा हा शाळकरी मुलांना देखील होणार आहे। जवळपास 650 शाळांना या स्टेडियमचा लाभ घेता येणार आहे। ज्या शाळांकडे खेळाचं मैदान नाही अशा शाळेतील मुलांना इथे क्रीडा प्रशिक्षण घेता येणार आहे। नारायणपुरा स्पोर्ट्स स्टेडियम परिसरात आणखी एक स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे आणि त्यासाठी जवळपास 400 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। तिथे ॲथलेटिक्स भवन बांधण्यात येणार असून ते 33 क्रीडा प्रकारासाठी वापरता येणार आहे। आंतरराष्ट्रीय दर्जाचं टेनिस स्टेडियम आणि स्विमिंग पूलही तयार केलं जाणार आहे। त्यामुळे भविष्यात कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी भारताला दावा करता येणार आहे, कारण 50 किलोमीटरच्या परिघात क्रीडा विषयक सर्व प्रकारच्या सुविधा इथे उपलब्ध होणार आहेत। हम 650 स्कूलों को, 600 से ज्यादा स्कूलों को, लगभग 650 स्कूलों को इस नरेंद्र मोदी स्टेडियम के साथ जोड़ने वाले हैं। 34 बसें उनको लाने ले जाने का काम करेगी। इनके सारे पीटी के पीरियड एक साथ कर सप्ताह में एक दिन बच्चा यहाँ आएगा, पूरा दिन खेलेगा, खाना भी यहाँ खाएगा और शाम को सुरक्षित अपने घर पर पहुंचेगा। सरदार पटेल स्पोर्ट एन्क्लेव्ह आणि नरेंद्र मोदी स्पोर्ट स्टेडियममुळे आगामी काळात गुजरातच्या क्रीडा क्षेत्राला वेगळी ओळख मिळणार आहे। तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा सुविधांच्या क्षेत्रात भारताचं स्थान आणखी मजबूत होणार आहे। सरदार पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव, जिसका हिस्सा नरेंद्र मोदी स्टेडियम और नारायणपुरा में बनने वाला एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, ये तीनों चीजों को अगर मिलाते हैं तो 233 एकड़ भूमि पर कोई भी अंतर्राष्ट्रीय खेल स्पर्धा करनी है, चाहे कॉमनवेल्थ गेम करने हो, चाहे एशियाड करना हो, चाहे ओलंपिक करना हो, अहमदाबाद 6 महीने के अंदर तैयार होकर खड़ा हो जाए। इस प्रकार का स्पोर्ट्स इंफ्रास्ट्रक्चर आज यहां पर बनने की शुरुआत हुई है। अहमदाबादमध्ये अत्याधुनिक क्रीडा केंद्र उभारलं जात असल्यामुळे देशात नवे खेळाडू तयार होण्यास मदत मिळणार आहे, कारण आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या क्रीडा सुविधा इथे उपलब्ध होणार आहेत। त्यामुळेच भविष्यात गुजरातसह देशातील खेळाडू आणि क्रीडा प्रेमींसाठी हे क्रीडा केंद्र खेळाची पंढरी ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर देशातल्या आणि गुजरातमधल्या खास करून सगळ्या खेळाडूंसाठी, विद्यार्थ्यांसाठी अहमदाबादमधली ही सेंटर, स्पोर्ट्स सेंटर्स पंढरी या सगळ्या खेळांची ठरणार निश्चितपणे, अशीच आशा या निमित्तानं निर्माण होतीये। या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली आता इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत।